सध्याचे कांद्याचे बाजारभाव पाहता शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे ती म्हणजे कांदा लागवड. यात प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की माझी कांदा लागवड ही सगळ्यांच्या अगोदर म्हणजे अगदी युद्ध पातळीवरती झाली पाहिजे. अशा वेळेस गरज पडते ती म्हणजे मजुरांची. परंतु आता रब्बी हंगामातील इतर कामं आणि त्याचप्रमाणे उन्हाळ कांद्याची लागवड याच्यामुळे मजुरांची कमतरता त्या ठिकाणी आपल्याला भासते. मग यातच एक जुगाड ते आपल्या कामी येतं ते म्हणजे कांदा लागवडीचं मशीन. जर याने लागवड केली तर शेतकरी मित्र हो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की नेमकं कोण फायद्याचं आहे, नेमकं आपल्याला मजूर परवडतात की मशीन परवडतं. आपण आता याच्यामध्ये पाहणार आहोत ते म्हणजे एका एकरामध्ये कांदा जर आपण मजुराने त्याची लागवड केली आणि त्याच एकरामध्ये जर आपल्याला त्याच एका एकरामध्ये आपल्याला जर मशीनने जर कांदा लावायचा जर असेल तर नेमका काय फरक होतो याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. यासाठी नेमका किती खर्च लागणार आहे, दोन्हीमध्ये कोण बचत करतं, दोघांमध्ये सरस कोण, याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ त्या ठिकाणी तर शेतकरी मित्र हो, आपण आता मजूर वर्सेस मशीन अशी त्या ठिकाणी तुलना करणार आहोत आणि ती म्हणजे एका एकर कांदा लागवडीसाठी. आता याच्यामध्ये आपण बरेचसे जे काही त्या ठिकाणी पॉईंट्स ठरवले आहेत त्याच्यामध्ये मजूर संख्या आहे, रोपांची खोली आहे, 2 रोपांमधील अंतर आहे, एकूण रोप लागवड आहे, एकूण लागणारा वेळ आहे आणि एकूण खर्च आहे. या सगळ्यांच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी एक रीतसर गणित त्या ठिकाणी मांडणार आहोत. हे सगळं जे आहे हे प्रॅक्टिकल आहे. याचं प्रॅक्टिकल सुद्धा आपल्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. जर आपण त्या ठिकाणी मजुराने जर 1 एकर कांदा लागवड करायची जर ठरली तर आपल्याला साधारणतः 30 ते 35 मजूर त्या ठिकाणी लागत असतात. म्हणजे साधारणतः आपल्याला 5 ते 6 मजूर त्या ठिकाणी जे काही कांद्याचं रोप असेल ते उपटण्यासाठी त्या ठिकाणी ठेवावे लागतात आणि बाकीचे जे काही मजूर असतात ते कांदा लागवड करत असतात. याच्या उलट जर आपण जर मशीनने जर लागवड जर केली तर आपल्याला साधारणतः 10 मजूर हे त्या ठिकाणी लागत असतात एका एकरसाठी. मग जे काय 5 ते 6 मजूर असेल ते ट्रॅक्टरवरती कांदा लागवड करतात आणि 2 ते 3 माणसं रोप उपटायला आणि 1 माणूस हा ड्रायव्हरचं काम करतो. अशा पद्धतीने हे 10 मजूर त्या ठिकाणी लागत असतात आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे रोपांची खोली. आता जर मजुरांनी जर लागवड जर केली तर साधारणतः रोपांची जी काही खोली असते तर ती एक समान त्या ठिकाणी राहत नाही. प्रत्येकाची लागवड करण्याची पद्धत त्या ठिकाणी वेगळी असते. मग कोणी खोलीवरती त्या ठिकाणी लागवड करतं तर कोणी त्या ठिकाणी उथळ भागावरती लागवड करत असतं. मग यामुळे होतं काय की पुढे जाऊन कांद्यांची मर ही फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत असते. आता मशीनने जर लागवड जर केली तर रोपांची खोली ही त्या ठिकाणी एक समान असते. म्हणजे साधारणतः 40 mm एवढ्या डेप्थवरती त्या ठिकाणी मशीन ही कांद्याची लागवड त्या ठिकाणी करत असतं. आता तिसरी गोष्ट जर बघायची जर झाली तर 2 रोपांमधील जे काही अंतर आहे, आता 2 रोपांमधील जे काही अंतर आहे ते जर मजुरांनी जर तुम्ही कांदा लागवड जर करत असाल तर 2 रोपांमधील अंतर हे कधीच एक समान राहत नाही. कारण प्रत्येकाची लागवड करण्याची पद्धत ही त्या ठिकाणी वेगळी असते. कोणी जो काही कोणी मजूर असतो तो त्या ठिकाणी वेगवेगळी लागवड त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे कोणी जवळ कांदा रोप लावत असतं तर कोणी लांब अंतरावरती लावत असतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे मशीनने जर तुम्ही लागवड जर केली याची कांद्याची तर 2 रोपांमधील जे काही अंतर आहे ते त्या ठिकाणी एक समान राखण्यात आपल्याला त्या ठिकाणी यश येतं. म्हणजे साधारणतः 2 रोपांमधील अंतर तुम्ही 4 इंच, 5 इंच, 6 इंच आणि 7 इंचावरती देखील तुम्ही लागवड त्या ठिकाणी करू शकतात. याचा फायदा असा होतो की नंतरच्या काळामध्ये जेव्हा तुमचा कांदा हा वाढीस लागतो त्यावेळेस जे काही खेळती हवा असते किंवा खेळता ऑक्सिजन असतो हा त्या रोपांना मिळण्यास त्या ठिकाणी मदत होते. म्हणजे जे काही नत्राचं प्रमाण जे असतं म्हणजे हवेतून येणारं ते नत्राचं प्रमाण या ठिकाणी याला व्यवस्थित मिळतं. आता आपण बघूयात की एका एकर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी एकूण किती रोप लागवड त्या ठिकाणी होत असते. आता तुम्ही जर मजुरांच्या सहाय्याने जर लागवड करायची जर ठरवली तर एका एकर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी 1,40,000 ते 2,00,000 एवढं रोप त्या ठिकाणी लागत असतं. कारण हे रोप जे आहे ते अस्ताव्यस्त आपण कसंही लावतो त्यामुळं आपल्याला अंदाज नाही येत एक्झॅक्टली किती रोप लागतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे मशीनने जर त्या ठिकाणी आपण लागवड जर केली तर एका एकरामध्ये साधारणतः 2,40,000 ते 3,00,000 रोप एवढं त्या ठिकाणी एका एकरामध्ये लागत असतं आणि हे एकदम व्यवस्थित अंतरावरती त्या ठिकाणी रोप एवढं लागत असतं. आता याचबरोबर जो काही त्या ठिकाणी एकूण लागणारा वेळ आहे तर मजुरांना आपण जर तसं पाहिलं तर एका तासात एक मजूर साधारणतः 1 ते 1.5 गुंठा हे त्या ठिकाणी लागवड त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे जेवढी काय तुमची माणसं असतील तेवढ्या माणसांच्या साहाय्याने तुम्ही 1 ते 1.5 गुंठा एका तासामध्ये लागवड करणं हे शक्य आहे. याच उलट आता मशीनचं जर आपण पाहिलं तर हे मशीन आहे तर साधारणतः हे मशीन 1 तासामध्ये 4 ते 5 गुंठे लागवड हे सहज त्या ठिकाणी करत असतं.
म्हणजे साधारणतः 8 तास तुम्ही जर घेतले, साधारणतः आपल्याकडं 8 तास काम करण्याची त्या ठिकाणी पद्धत आहे. 8 तास जर तुम्ही घेतले आणि 5 गुंठे जर पकडले तर 8 पंचे 40 गुंठे म्हणजे 1 एकर जे काय तुमचं वावर आहे, हे सहज त्या ठिकाणी 8 तासामध्ये लागू शकतं. तसं इकडं जर आपण हे जर बघितलं तर याच्यामध्ये 1.5 गुणिले 8 जर केलं किंवा 2 गुणिले 8 जर केलं तर 16 गुंठे म्हणजे साधारणतः अर्धा एकर वावर त्या ठिकाणी एका दिवसामध्ये त्या ठिकाणी लागू शकतं. तर साधारणतः हा जो काही डिफरन्स आहे तो आपण या ठिकाणी मजूर वर्सेस मशीन तर याच्यामध्ये पाहिलेला आहे. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी लागणारा खर्च किती आहे. आता सगळं जे गणित येतं ते सगळं गणित येतं आपलं खर्चापाशी आणि वेळेपाशी. कारण आपली जी लागवड आहे ती जास्तीत जास्त लवकर त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि कमीत कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी झाली पाहिजे. जर मजुरांनी तुम्ही जर लागवड जर करत असाल तर तुम्हाला साधारणतः हा 20,500 रुपयेच्या दरम्यान त्या ठिकाणी खर्च येतो. आता हा खर्च कसा येणार आहे त्याचं गणित ही त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मांडणार आहोत. आणि जर मशीनने तुम्ही जर खर्च जर केला तर मशीनने तुम्ही जर लागवड जर केली तर तुम्हाला साधारणतः 12,000 ते 13,000 रुपये खर्च हा एका एकरासाठी त्या ठिकाणी येत असतो. याची सविस्तर जी काय गणित मांडणी आहे ती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग याची सविस्तर गणित मांडणी खर्चाची त्या ठिकाणी पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, आपण याच्यामध्ये मजुराने कांदा लागवडीचा जो काही खर्च आहे आणि कांदा मशीनने जो काही लागवडीचा जो काही खर्च आहे तो लागवडीच्या खर्चाचं गणित त्या ठिकाणी आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. आता सर्वप्रथम आपण बघूयात की मजूर कांदा लागवड या ठिकाणी किती आपल्याला खर्चिक पडते आहे आणि एकूण खर्च जो काय आहे तो मशीन कांदा लागवडीचा किती आहे आणि तो कसा आहे. आता साधारणतः आपण 30 मजूर जर पकडले याच्यामध्ये तर साधारणतः 30 मजुरांना आज रोज चालू आहे कांदा लागवडीला 500 रुपये. 30 × 500 हे झाले आपले 15,000 रुपये. त्याचबरोबर जर तुमचं जे काही वावर असेल ते वावर तुम्हाला पहिल्यांदा रोटावेटर मारून तयार करावं लागेल. तर साधारणतः 1 एकरला 2 तास लागले. 1,000 रुपयेप्रमाणे आपण त्याचे धरले 2,000 रुपये. आता वावर त्या ठिकाणी नुसताच रोटर मारून उपयोग नाही, त्या ठिकाणी आपल्याला बांधणी सुद्धा करावं लागेल वावराची. म्हणजे साधारणतः 2 मजूर जर धरले बांधायला तर 500 रुपये रोज आणि त्यांचे पैसे झाले 1,000 रुपये. आता तुम्ही जर पाण्यामध्ये जर कांदे जर लागवड करीत जर असाल तर पाणी सोडायला तुम्हाला एक माणूस त्या ठिकाणी लागत असतो. आता त्या माणसाला रोज झाला तुम्हाला 500 रुपये आणि जे काही मजूर आहेत ते तुम्ही जर लांबून जर आणायचे जर असाल तर त्यांना गाडी भाडं साधारणतः आपण 2,000 रुपये त्या ठिकाणी धरलेले आहे. म्हणजे असा एकूण जो काही खर्च आहे तो 20,500 रुपये तो त्या ठिकाणी होतो आहे. जर आपण मजुरांनी लागवड जर केली तर 20,500 रुपये खर्च हा त्या ठिकाणी होतो आहे. या उलट जर कांदा मशीनने जर लागवड जर करायचं आपण जर ठरवलं तर कांदा मशीनने लागवड जर आपण जर केली तर याच्यामध्ये मजूर प्लस डिझेल प्लस ड्रायव्हर असा एकूण खर्च होतो तुमचा 12,000 रुपये. आणि आज जरी तुम्ही मार्केटमध्ये जर चौकशी केली तर याचा जो रेट आहे तो 12 ते 13,000च्या दरम्यान आज आपल्याला पाहायला मिळतो. फक्त याच्यासाठी अट एकच आहे की तुमचं जे वावर आहे त्याला रोटावेटर व्यवस्थित मारायला असला पाहिजे. रोटावेटर हा एकदम प्लेनमध्ये त्या ठिकाणी मारला असला पाहिजे, जेणेकरून तुमचा जो काय कांदा लागवडीचा जो काय डेप्थ आहे ती त्या ठिकाणी तुमची व्यवस्थित त्या ठिकाणी अचीव होऊ शकते. तर हे वरचे 12,000 रुपये आणि हे रोटावेटरचे 2,000 रुपये असं त्या ठिकाणी 14,000 रुपये खर्च हा तुम्हाला कांदा मशीन लागवडीने जर तुम्ही कांदा जर लावला तर त्या ठिकाणी होत असतो. म्हणजे साधारणतः 20,500 वजा त्या ठिकाणी 14,000 रुपये जर तुम्ही केले तर त्या ठिकाणी तुमचा जे काही निव्वळ बचत आहे ती निव्वळ बचत साधारणतः तुमची 6,500 रुपये एका एकरच्या पाठीमागे तुमची होणार आहे. तर मशीनने कांदा जर लागवड जर केला तर नक्कीच तुम्हाला जे काही तुमचे पैसे आहेत ते त्या ठिकाणी कमी लागणार आहेत. शेतकरी मित्र हो, दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली जर असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा. यावर्षी तुम्ही तुमच्या कांद्याची लागवड नेमकी कशा पद्धतीने केली आहे कमेंट करून जरूर कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह नवीन माहितीसह. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.